जय शिवाय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आठवीच्या कलाकारांनी घेतली सातारच्या श्रीमंताचे दर्शन. राजधानी साताऱ्यामध्ये आठवीचे कलाकार आले, त्यांनी सातारच्या श्रीमंत गणपतीचे दर्शन घेतलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ त्याच टॉपिकवर होणार आहे. तर जराही नाही घालता व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ते पण न स्किप करता आणि तुमच्या मित्रांना शेअर करून कळवा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण राजधानी सातारामध्ये आलेलो आहे. सातारमध्ये हा श्रीमंत गणेशोत्सव मंडळ, जो की तुम्ही सातारभर, पूर्ण सातारभर नाही पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला आहे. तर त्या मंडळाचे आपल्यावर काही लोक आहेत, म्हणजे त्या मंडळाचे सदस्य आपल्यावर आहेत. तर त्यांना आपण काही प्रश्न विचारू. तुमचा मंडळ कसा, म्हणजे कधी स्थापना झाली, कधी कसं काय झालं, त्यांना आपण विचारू. नमस्ते. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव श्रीकांत मोहिते. आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रतिकाबा मोहिते आहेत. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष निखिल माळी आहेत. गेले 17 वर्ष आम्ही हे मंडळ स्थापन करून आज 17 वर्ष झालेले आहेत त्या मंडळाला स्थापन करून. आम्ही दरवर्षी बालाजीच्या बघत असाल, बालाजीच्या प्रतिकृतीमध्ये आम्ही गणपती हा आम्ही साकार करतो. ही मूर्ती जे साताऱ्यातील नामांकित सुप्रसिद्ध कुंभार आहेत, पोपट कुंभार आबा, त्यांच्याकडून ही मूर्ती आम्ही केलेली आहे. ही मूर्ती साताऱ्यामधूनच केलेली आहे. तर सातारचा श्रीमंत असं नाव तुम्ही का ठेवलं? हे नाव ऑलरेडी आम्ही ठेवलेलं नसून बऱ्याच लोकांनी सांगून, आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आम्ही कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागता आम्ही सर्व सभासद आम्ही हे करत असतो. सातारचा श्रीमंत ही आम्हाला उपमा दिली गेलेली आहे. हा नवसाला पावणारा गणपती आहे. हा तुम्ही पाहत असाल तर हा नवसाला गणपती पावतो. बरेच लोक येतात, हे करतात. हा नवसाचा गणपती म्हणून आज साताऱ्यात त्याची ओळख झालेली आहे. सातारा नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर सातारचा श्रीमंत, म्हणजे सातारा श्रीमंत हा तुम्ही कसा, म्हणजे तुम्हाला याबरोबर अनुभव काय आला? अनुभव असा म्हणता येईल की बऱ्याच लोकांचे जे होते नवस वगैरे हे पूर्ण झाले. लोकांनी मोठं हळूहळू आमचं रोपटं होतं ते वाढत 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 पुढे गेलं. गेले 17 वर्ष झालं आमचं 8x10च्या मांडवाच्या, आज आम्ही तुम्ही बघताय 7x80च्या मांडवामध्ये गणपती बघत असाल. हेच लोकांकडून आम्हाला कौतुकाची थाप मिळते. दरवर्षी थोडं थोडं तुमचं दरवर्षी हा वाढतच चाललेला आहे. मांडव हा कमी होणार नाही. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आमची पुढच्या वर्षीची पण कल्पना या आमची अगोदरच ठरलेली असते. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी, ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य रूपात, बालाजीच्याच रूपात गणपती येणार, पण भव्य रूपातच येणार. म्हणजे बालाजी आणि गणपती याचं काय नातं आहे? तुम्ही काय नाही, असं म्हणता येईल की मी बालाजीचा खूप मोठा भक्त आहे. बालाजीचा खूप म्हणजे खूप मोठा भक्त आहे. आम्ही 2-3 वर्ष 2 वेळाला तर बालाजीला जातो. बाकी काही नाही. बालाजीवर माझी श्रद्धा आहे, तर गणपतीवर तर नितांत श्रद्धा आहे. त्याच्यामुळे आम्ही बालाजी आणि गणपतीचं कॉम्बिनेशन साजरं करतो. धन्यवाद. तर तुम्हाला कसा वाटला सातारा श्रीमंत, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सातारच्या श्रीमंताला दर्शन देण्यासाठी येणार होती आठवीचे कलाकार येण्यासाठी सुरुवात झाली आणि हळूहळू सगळे कलाकार येऊ लागले. इट्स मज्जाचे मॅडम, मधुकर, तुम्हाला कोणकोणते कलाकार यातले ओळखतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून द्या. आठवीचे कलाकार यांची भेट आपण संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर हळूहळू सर्व कलाकार आले. त्यातील तुम्हाला हा म्हणजे माहीतच असेल. प्रत्येकाचं नाव मी नाही सांगणार, तर तुम्ही नावही कमेंट करून मला सांगायचं आहे. तुम्ही कोणत्या कलाकाराला ओळखतात, तुमचा आवडता कलाकार कोणता, हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तर सगळे कलाकार आले. त्यांच्या हस्ते आज आरती बिरती म्हणजे सर्व काय कार्यक्रम होणार होता. त्यातील आब्याचा भाऊ देखील त्या मंडळाचा सदस्यच आहे. म्हणजे जो मंडळात ती दर्शन करायला आलेत ना, त्या मंडळाचा सदस्य म्हणजे आब्याचा भाऊच आहे. तर चला भेटूया पुढे अजून. माननीय जयवीर सर, त्याचबरोबर मुंबई खास आलेल्या अर्चना मॅडम, आत्ताच मी नाव घेतलं आमच्या 20 मध्याच्या सगळे सहभागी. आणखी लोखंडे आईच्या रूपात पाहतं, कोण बायकोच्या रूपात सुद्धा पाहतं, कोण लेकीच्या रूपात पाहतं, कोण माहेरवासनीच्या रूपात पाहतं. गौरीच्या पाठोपाठ तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला गणपती गौराईचं आगमन होतं, गौराई आल्या सगळ्या घराघरातून ते उच्चार आपल्याला ऐकू येत असतात. मग गौराई आल्या कशाच्या पावली, तर सोन्या चांदीच्या पावल्याला, धनधान्याच्या पायी आल्या.
कानेवाडी गावचे आमचे परममित्र आमचे सहकारी माननीय बाळासाहेब फरांदे झालेलं आहे. बाप्पा आमचा आला प्लीज मज्जा. तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. गाणं अतिशय सुंदर गाणं आहे की मंडळाचे जे मोठे कार्यकर्ते असतात त्यांच्याशी भांडणं झाल्यानंतर छोटे कार्यकर्ते कसे गणपती बाप्पाची स्थापना करतात. अतिशय मजेशीर असं गाणं आहे आणि ते सर्वज्ञ अर्चना मॅडम. सुभाजी ओबळे यांना मी विनंती करतो. सुभाजी ओबळे कुठे आपण पुढे यायचे ताबडतोब. नमस्कार. सातारचा श्रीमंत बाप्पाच्या दरबारात आले. बरं बाप्पाच्या दरबाराला सातारा कापडावर साताऱ्याची सही आहे. हा सही गावामध्ये आली तर कसा वाटला तुम्हाला सातारचा श्रीमंत कमेंट करून नक्कीच सांगा. हो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून द्या. आणि आठवी कलाकारांची भेट कशी वाटली तेही देखील सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंट करून मला कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला मनोरंजन करत राहील. तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करा. आणि हो, गणपती आगमनाचा आपला व्हिडिओ लवकरच येत आहे. तर तुम्ही तयार आहात ना गणपती आगमनाचा व्हिडिओ बघण्यासाठी. तर व्हिडिओ हा तुम्हाला मी कळवेल यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये कधी येणार आहे. तर त्याबद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती देतो की गणपती बाप्पाचा आगमनाचा व्हिडिओ जोरदार होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि तो व्हिडिओ आल्यावर तो नक्की व्हिडिओ बघा. धन्यवाद.